चला तर मग मैत्रिणींनो, आज आपण माझी चहा करण्याची पद्धत आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अशा पद्धतीने जर तुम्ही चहा करून पाहिलं ना, तर तुमच्या जिभेवरती चव कधीही जाणार नाही. पहा, लक्षात ठेवा, पातेल्यात घ्या, पाणी घ्यायचं आहे आपल्याला. जेवढं आपल्याला चहा घ्यायचा आहे, ठेवायचं आहे, तेवढं आपल्याला पातेल्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला आलं किसून घ्यायचं आहे. तुम्ही पण या स्टेपने स्टेप बाय स्टेप जर चहा केला ना, चहा करण्याची एकदम वेगळीच टेस्ट मला लागणार आहे. पहा, अशा पद्धतीने आलं घ्यायचं आहे आणि आपल्याला आलं भरपूर अशा पद्धतीने खिसून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही चहामध्ये आलं टाकाल ना, तेवढा चहा एकदम छान टेस्टी लागतो आणि शिवाय खूप हेल्दी देखील असतो. पहा, अशा पद्धतीने आपण भरपूर आलं टाकलेलं आहे. तर पहा, आलं चहामध्ये उकळलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला चहा पावडर टाकायची आहे. साखर आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायची आहे, तुम्हाला सांगते. पहा, अशा पद्धतीने आपल्याला जेवढी चहा पावडर टाकायची आहे ना, तेवढी आपण चहा पावडर टाकू शकतो. चहा पावडर आपली उकळत आहे, तोपर्यंत आपल्याला 2-3 पदार्थ आपल्याला टाकायचं आहे. पहा, काय काय टाकायचं आहे ते तुम्हाला पुढे सांगतेच. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, 2 दालचिनी घ्यायची आहे. छोटे छोटे दालचिनीचे तुकडे 2 घ्यायचे आहेत. 2 तुकडे टाकायचे आहेत ह्याच्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 वेलदोडे आहेत, 2 लवंग आहेत ना, 2 लवंग, ते 2 लवंग आपल्याला घ्यायचे आहेत. 2 लवंग पण ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि त्याच्यानंतर एक मिरी आहे. मिरी पहा, अशा पद्धतीने मिरी दिसते. मिरी आपल्याला घ्यायची आहे. ती मिरी पण ह्याच्यात टाकायची आहे. आणि हे पूर्णपणे ह्यात आपल्याला ह्याची व्यवस्थित पूड करून घ्यायची आहे. पहा, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित बारीकशी पूड करून घेतलेली आहे. जेवढी बारीक करता येईल तेवढी आपल्याला पूड बारीक करून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये टाकायची आहे. हे सर्व पदार्थ टाकल्यानंतर व्यवस्थित छानशी उकळी येऊन द्यायची आहे. छानशी उकळी आल्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे. ह्याच्या एंडिंगला आणखी एक तुम्हाला पदार्थ ॲड करायला सांगणार आहे. त्या पद्धतीने आपल्या चहाची चव एकदम बेस्ट लागते आणि खूप अप्रतिम लागते. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, अजिबात स्किप करू नका. तुम्ही जर मैत्रिणींनो अशा पद्धतीने जर चहा ट्राय केला ना, तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही पद्धतीचा चहा अजिबात ट्राय करणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. पहा, ह्याच्यानंतर आपल्याला इथं साखर ॲड करायची आहे. साखर जेवढी आपल्याला टाकायची आहे ना, तेवढी साखर आपण इथं टाकायची आहे. मला चहा थोडासा जास्त गोड आवडते, त्याच्यामुळे मी चहा जास्त गोड घेते. तुम्हाला जर कमी गोड चहा आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी देखील करू शकता. तर पहा मैत्रिणींनो, चहा छान उकळलेला आहे आपल्याला आणि आता ह्या स्टेजवर आपल्याला दूध टाकायचं आहे. पहा, दूध टाकल्यानंतर छानशी उकळी येऊन द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा पदार्थ यात ॲड करायचा आहे. तो देखील स्किप करू नका, त्याच्यामुळे व्हिडिओ पाहत राहा. तर पहा मैत्रिणींनो, आता आपला चहा रेडी झालेला आहे. आता या स्टेजवरती आपल्याला एक महत्त्वाचा पदार्थ करायचा आहे, ज्यामुळे आपल्या चहाला खूप छान सुगंध आणि टेस्ट देखील येते. तर पहा, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पद्धतीने काय करायचं आहे, वेलची पूड टाकायची आहे. आपल्याकडे जे वेलची पूड नसेल तर वेलची पूड करून घ्या. वेलचीसुद्धा तुम्ही टेचून टाकू शकता. माझ्याकडे इथं वेलची पूड आहे. वेलची पूड मी ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. ही स्टेजला शेवटच्या स्टेपलाच आपल्याला ही पूड ॲड करायची आहे, अगोदर ॲड करू नका. त्याच्यामुळे काय होईल, पूर्णपणे वेलचीचा पूर्ण सुगंध निघून जातो आणि टेस्ट देखील येत नाही. त्याच्यामुळे या शेवटच्या लास्ट स्टेजलाच आपल्याला वेलचीची पूड ॲड करायची आहे. आणि आता आपला चहा रेडी झालेला आहे. तर चहा आता आपण गाळून घेऊया. तुम्ही जर या पद्धतीने चहा केला ना, तर खूपच छान. पहा, अशा पद्धतीने चहा केला तर तुम्ही कोणत्याही पद्धतीचा चहा अजिबात ट्राय करणार नाही, याची गॅरंटी मी देते. पुढची टिप ही आहे की अशा पद्धतीने आपली वाळवण आपण तयार केलेलं असतं, बरोबर. कुरवडे असो, पापड असो, खार असो की सालपापडी असो वगैरे काय काय, बरोबर. आपण हे करून ठेवतो आणि मोठ्या डब्यामध्ये फिक्स पॅक बंद करून ठेवतो. आणि नंतर ज्यावेळेस करायचं त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही किंवा ते वारंवार आपल्याला देण्यात येत नाही. आपण ठेवून देतो, पॅक करून ठेवतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या डब्यामध्ये तर ठेवूनच द्या, परंतु एक छोटा डब्बासुद्धा, छोटा कंटेनरसुद्धा आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने घ्यायचं आहे. आणि हे छोट्या छोट्या कंटेनरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्या गोष्टी काढून घ्यायच्या आहेत. थोड्या थोड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपण असं ट्रान्सपरंट जर वापरलं ना आपलं कंटेनर, तर आपल्याला त्याच्यामध्ये काय आहे ते दिसतं पण आणि त्याच्यावरती लक्ष पण जातं आणि आपण वेळेला आपण ते पटकन घेऊन व्यवस्थित तळू शकतो. त्याच्यामुळे ही टिप्ससुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा. अशा पद्धतीने तुम्ही वाळवण जर असाल तर छोट्या छोट्या कंटेनरमध्ये, ट्रान्सपरंट कंटेनरमध्ये काढून ठेवायला अजिबात विसरू नका. त्याच्यामुळे तुम्हाला घ्यायलासुद्धा सोपं जाईल, शोधायला पण सोपं जाईल आणि पटकन तुम्ही घेऊन तळूसुद्धा शकता आणि खाऊसुद्धा शकता. नाहीतर काय होतं, आपण मोठ्या कंटेनरमध्ये ठेवून देतो आणि कित्येक वेळा आपल्या ते लक्षात सुद्धा येत नाही ते घ्यावं किंवा तळावं किंवा ते काय. त्याच्यामुळे आपण शोधण्याचा किंवा काढण्याचा कंटाळा करतो. त्याच्यामुळे छोट्या छोट्या कंटेनरमध्ये जर तुम्ही काढून ठेवलं तर पटकन तुम्ही घेऊ शकता. चला तर मग मित्रांनो, आजच्या टिप्स कशा वाटल्या, आवडल्या असल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, टिप्ससाठी, किचन टिप्ससाठी, क्लिनिंग टिप्ससाठी आणि मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. अजून तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहायला आवडतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करूया.
आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट विषयासोबत, नेक्स्ट टॉपिकसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंद राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले क्लिनिंग टिप्स, युजफुल टिप्स, किचन ट्रिक्स, किचन हॅक्स, क्लिनिंग हॅक्स पाहत राहा आणि मोटिवेशनल व्हिडिओ देखील पाहत राहा.